नीटसाठी एक मॉडर्न फिजिक्सचा चांगला प्रश्न बघूया. या प्रश्नामध्ये इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करतोय काही स्पीड v नी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये. त्यांनी विचारलंय की या चारही ऑप्शन्सपैकी कुठल्या केसमध्ये डी ब्रॉगली वेव्हलेंथ वाढणार आहे. तर डी ब्रॉगली वेव्हलेंथ तुम्हाला माहिती पाहिजे ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते स्पीडच्या. डी ब्रॉगली वेव्हलेंथ तेव्हाच वाढेल जेव्हा स्पीड कमी होईल. आता आपण बघू कुठल्या केसमध्ये स्पीड कमी होते. तर पहिल्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉनला विरुद्ध दिशेला फोर्स लागतो इलेक्ट्रिक फील्डच्या, म्हणजे फोर्स असा लागेल. फोर्स आणि वेलॉसिटी हे विरुद्ध दिशेला अपोजिटली डायरेक्टेड, म्हणजे इथे रिटार्डेशन होणारे किंवा इथे स्पीड कमी होणारे, म्हणजे ए हे ऑप्शन बरोबर पाहिजे. पण सर बी सी डी का चुकीचे आहेत? बी यासाठी चुकीचं आहेत कारण आता याच्यावर फोर्स असा आहे, फोर्स आणि वेलॉसिटी हे पॅरलल आहेत, म्हणजे इथे स्पीड वाढेल, म्हणजे इथे वेव्हलेंथ कमी होईल. तसंच इथे जर तुम्ही बघायला गेलं तर इथे फोर्स 0 आहे, इथे सुद्धा फोर्स 0 आहे. का 0 आहे? कारण वेलॉसिटी ही मॅग्नेटिक फील्डच्या पॅरलल आहे. याचा अर्थ इथे स्पीड कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजे इथे वेव्हलेंथ बदलणार नाही. अशा प्रकारे तुम्ही प्रश्नाला अप्रोच केलं पाहिजे.